इथं बसलेल्या जेवढे तरुण आहेत, राजे हो, किमान एकादशीला मायबापाच्या पाया पड जा. विटेवरचा मालक तुमच्यावर कृपा करीन राजे हो, कृपा करीन, कृपा करीन. काही नाही भेटणार तुम्हाला आमच्या पाया पडण्यात, काही नाही भेटत, काही भेटत नाही. मायबापांचं दर्शन घ्या. तो कामा देवाची रूप आहेत ती. चला या इकडं. एक सांगू का तुम्हाला, दयेचं सूत्र त्याला सांभाळता येते जो मायबापाचा होऊ शकत नाही, तो जगा कोणावर दया करू शकत नाही. सोपा मुद्दा आहे का नाही? जिनं 9 महिने पोटात सांभाळलं, तिच्यावर जर तो दया करीत नसेल तर ते तुमच्यावर दया करतो असं समजायचं. आपण मानित असेल तर आपल्या गोळ्या संपल्यात. जो मायबापाचा होऊ शकत नाही तो बडवा कोणाचाच होऊ शकत नाही. सगळ्यात मोठी दया तिथं असली पाहिजे. ऐका पुढे. बाईनं सांगितलंय लुगडं कोणाचं आहे? माझ्याच पत्नीचं आहे. ठीक आहे, मिळेल मला? नाही देऊ शकत. बाई किती चतुर होत्या सांगू तुम्हाला. बाईनं तुकोबारांना विचारलं, तुमच्या गळ्याला जो कपाळाला जो गंध आहे तो गोपीचंदच आहे का? होय. तुमच्या गळ्यातली जी माळ आहे ती तुळशीचीच आहे का? होय. मग कपाळाला गोपीचंद लावणारा आणि गळ्यात तुळशीची माळ घालणारा वारकरी असतो, वारकरी असतो. आणि वारकऱ्याच्या अंतकरणात जिव्हाळा असतो, जिव्हाळा. मला आत्तापर्यंत वाटत होतं की ज्याच्या कपाळाला गोपीचंद आणि गळ्यात तुळशीची माळ आहे तो वारकरी आहे आणि वारकऱ्याच्या अंतकरणात जिव्हाळा असतो. पण मला आज कळालं जिव्हाळा नसणारे पण वारकरी आहेत. म्हणायले कोण आणि ऐकायले कोण हे लक्षात ठेवा. म्हणायली जगाची मालकीन आणि ऐकायले तुकोबर आहे. गिरगावचा बाळ्या नाही, तुकोबर आहे. ऐकायले तुकोबर आहे, तुकोबर आहे. मला आज कळालं की गळ्यात माळा घालणारी सुद्धा दयाळू नसतात. त्यांच्याकडे पण ओलावा नाही, जिव्हाळा नाही. कुठं हात घातला असन, काय झाला असन तुकोबरायच्या अंतकरणाला? बाण लागल्यासारखं वेदना झाल्या. देवा, दारातलं लुगडं बाईने विचारलं कोणाचं आहे? तर माझ्याच पत्नीचं आहे. द्या म्हणावं तर मी नाही म्हणतो. त्यार्थी माझ्या कपाळाच्या गंधावर आणि गळ्यातल्या तुळशीच्या माळावर या वारकरी संप्रदायाशी हात घातलाय, मुळाशी हात घातला. बाईनं करू काय? थोडा वेळ तुकोबराय खिन्न झाले आणि बाईच्या पुढे 2 पावलं टाकले. आणि मग बाईनं सांगितलं, येते दादा. अरे या गावात फक्त असं वाटत होतं तुझ्या दारातली माती पाहिल्याच्या नंतर त्या मातीच्या कणाकणामध्ये विठ्ठल भरलेला आहे असा दिसतोय. वर्णन किती गोडे बघा. अरे तुझ्या दारातल्या, तू आणि मी म्हणण्याची माझी पात्रता नाही बरं तुकोबरायला. लक्ष्मी आई साहेब बोलायल्यात, लक्ष्मी आई साहेब बोलायत, हे लक्षात ठेवा. लक्ष्मी आई साहेब म्हणतात, अरे वारकरी दादा, तुझ्या दारातल्या मातीच्या कणाकणात विटेवर मालक दिसतोय. तुझं भक्तीचं टोक इतकं मोठं दिसतंय. पण आज कळालं दुसऱ्यावर दया करण्याची हिंमत तुझ्यात नाही. ये उठते मी. कुठं हात घातलाय? का झाला? तुकोबरा एक एक विवेकाच्या टोकाने देवाला विनवणी करत असतील. देवा, काय प्रसंग आणलास रे? काय धर्म संकट हे रे आजचं? लुगडं देण्यासाठी दारात वाळत आहे, पण ते लुगडं देण्याच्या नंतर संकट कोणते? बायकोला लुगडं एकच आहे. आतमध्ये कणिक आहे, कणगीत आंघोळीला बसल्यात. ते लुगडं नेसून पिळत घातलेलं आहे. आतमध्ये स्नान चालू आहे. ते चिडवाकडं वाळलं की नेसायचंय आणि मग घरात जायचंय. पण हे लुगडं जर बायकोला दिलं तर धर्मसंकट कोणतं माहितीये? लालनात पालयन्ते भार्या, लालनात पालयन्ते भार्या. पत्नी ही लालनात पालायची असती. ढोल गवार पशुवत नारी, सकल ताडण के अधिकारी. हे ताडण करण्याचे, पक्वादार थाप ताडण केल्याशिवाय आवाज येत नाही. पशुला रक्तात हाकारल्याशिवाय ते चालत नाही, ही गोष्ट वेगळी आहे. पण प्रपंचात लालनात पालयन्ते भार्या तर पुरुषार्थ टिकत असतो. आपण जर लुगडं द्यावं तर दातृत्वात शिखा संपली इकडे, आणि लुगडं द्यावा तर पुरुषार्थ मातीत चाललाय. नेमकं करायचं काय? पण बाईनं सांगितलं, रे दान करण्यासाठी, गोरगरिबावर दया करण्यासाठी काळीज हत्तीचं लागतंय, काळीज वाघाचं लागतंय, काळीज चित्याचं लागतंय, काळीज बिबट्याचं लागतंय. हे माझ्या मनानं सांगायला. अरे आकाशासारखं काळीज लागते रे गरिबावर दया करण्यासाठी. माळा घातल्यानं गंध लावल्यानं दया नसती. तुकोबाराने विचार केला, अख्ख्या संप्रदायाच्या मुळाशी हात घातलाय. तोंड फिरवलं आणि वळणीवर वाळत घातलेल्या लुगड्याला असं वाळत घातलेलं लुगडं होतं. जवळ हात गेला आणि हात जवळ गेल्याच्या नंतर संदिशी हात सुटला. लुगड्याला हात स्पर्श करूच नव्हता. कारण सांगू राजो, हे लुगडं बायकोच आहे. एकच लुगडं आहे, एकच लुगडं. राजे हो, ती बाई सुद्धा किती अधिकारी होती सांगू.
जिच्या बापाकडे 3600 एकर ऊस आहे त्या माऊलीनं आपल्या माहेरात कधीच सांगितलं नाही माझ्या मालकाची तर गरिबी आहे. तिला म्हणतात पतिव्रता. तिला म्हणतात आपल्या मालकाची परिस्थिती नाजूक जरी असली तरी माहेरात उघडी करत नाही, तिला पतिव्रता म्हणतात. आणि माहेरातली परिस्थिती सासरमधली आपल्या सासऱ्याची परिस्थिती माहेरात उघडी करते, तिला अवदासा म्हणतात. मग तुम्ही कोणासोबत लग्न केले तुम्ही ठरवा, तुम्ही ठरवा, तुम्ही ठरवा. जीवनात तुकोबारायच्या चरित्रात जिजाबाईंचं जीवन चरित्र जर अभ्यासात आणलं ना, पाठ्यपुस्तक निर्मितीत आणलं ना जिजाबाईचं चरित्र, तर या पवित्र महाराष्ट्रातली एकही स्त्री संसाराला कंटाळून फाशी घेणार नाही, एकही स्त्री जाळून घेणार नाही, आत्महत्या करणार नाही. कारण गरिबीत कसं जगावं हे जिजाबाईंना विचारावं. या अभंगाद्वारे पैठणचे मालक म्हणतात साधू नेमकं कोणाला म्हणायचं. कोणालाही साधू म्हणत नसते आणि कोणालाही साधू म्हणून त्याच्या पायावर डोकं ठेवतात तर हजारो पिढ्या मातीत घालतात. हजारो पिढ्या, हजारो पिढ्या. व्यवहारातल्या जेवढ्या गोष्टी चुकल्या त्या पुन्हा करता येत असतात. व्यवहारात जितक्या गोष्टी चुकल्या त्या पुन्हा करता येत असतात. जमीन वलांड्याखाली लांब झाली, जायाला परवडत नाही, 50 एकरे तितकी फुकली आणि गावाच्या जवळ 20 एकर घेतली. फुकली 50 एकर, फुकली म्हणजे एकली, परवडणं गेली जाण्या येण्यात. गावखराच्या कडीला 20 एकर घेतली, जमलं, चुकल्याला दुरुस्त करता आलं. बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत. घर बांधलं आवडलं नाही, घर बांधलेलं सुंदर आहे पण शेजारी नालायक आहेत. रानात बांधलं, चूक दुरुस्त करण्यात आली. पण साधू चुकीचा सापडला की कल्प कल्प वाया जात असतात, पिढ्यान पिढ्या वाया जात असतात. त्याच्यामुळं चुकीच्या साधूला मानायचं नाही. नेमकं म्हणायचं कोणाला साधू? गळ्यात मोठी माळ घातली म्हणून ज्ञानोबाराय तुकोबारायच्या सोहळ्यात माळी घालून काही काही माणसं खिशे कापतात, म्हणजे वारकऱ्याच्या रूपात येतात. वारकरी चोर नसतात पण चोर वारकऱ्याच्या रूपात येत असतात. मग चोर जर वारकऱ्याच्या रूपात आला तर साधू कसा होईल? त्याच्या गळ्यात खपक्या माळ असली म्हणजे तुम्ही बी म्हणता या माऊली जवळ बसा, खिसा कापला आणि सोमळ्यात होत्या. म्हणजे गळ्यात मोठी माळ घातली म्हणजे साधू आहे? नाही. शास्त्र पुराण वेद सांगतो म्हणून साधू आहे? नाही. रामायण सांगतो म्हणून साधू आहे? नाही. भागवत सांगतो म्हणून साधू आहे? कीर्तन सांगतो म्हणून साधू नाही. वारी करतो म्हणून साधू आहे? नाही. संप्रदायाचे नियम पाळतो म्हणून साधू आहे. जो संप्रदायाचे नियम पाळतो का तो साधू आहे. साधूचे नियम आहेत दया, सर्वाभूती दया, साधू म्हणावे ऐशिया. देहूतले मालक म्हणतात सर्वावर दया करतो, संख्यावाचक शब्द नाही. लाख नाही, कोटी नाही, अब्ज नाही, खर्व नाही, निखर्व नाही. एकावर 19 शून्य दिल्यावर काय म्हणतात त्याला? 18 शून्य दिल्यावर एखादा सीए नाही का इथं बसलेला चार्टेड अकाउंटंट, त्याला शंकू म्हणतात. 7वी 5वी. एकयो अष्टाधिपूज्य भयो नाम सांख्या में याति जायते नाम शंखादि उच्यते न प्रदीर्घे नाम एकम अष्टादशम पूज्ययम नैवं गांजा कसम लिखितम. हे काय नालायकाचं वाक्य, अधिकाऱ्यांचं वाक्य. ही संख्या खोटी आहे. सर्व हा शब्द संख्यावाचक नाही, सर्व हा शब्द जातवाचक नाही, सर्व हा शब्द पंथवाचक नाही, सर्व हा शब्द प्रांतवाचक नाही, सर्व हा शब्द देशवाचक नाही. जीवसृष्टीतला जो दिसेल त्याच्यावर दया करणं हे साधूचा धर्म आहे. सर्वांगी निर्मळ, सर्वांगी निर्मळ
चित्त जैसे गंगा जळ, ज्याचा अंतःकरण निर्मळ आहे सर्वांगाने, या विश्वातल्या प्रत्येक जीवावर दया करतो. मुंगीपासून तर झाडापर्यंत. मंदिराच्या दारातलं झाड आहे, झाड सरळ होतं आणि गावात त्या नालायकाची चलती होती, त्या भडव्याची चलती होती, त्या हरामखोराची गावात. झाड सरळ होतं मंदिराच्या दारातलं. नालायकानं ते झाड तोडलं आणि घराला कवाडे केले आणि गळ्यात टपोऱ्या 7-8 माळी घातलेल्या. इतका यम हानीन त्या नालायकाला, त्याची इंचभर जागा सुद्धा लाल व्हायची सोडायचा नाही. भडव्या माळी घातल्यास तो इतक्या मोठ्या, आणि मंदिराच्या दारातलं झाड तोडस. त्या मंदिरात आलेला वयोवृद्ध, तपोवृद्ध, आबाल, ज्येष्ठ, माय, मावल्या त्या मंदिरातलं दर्शन घेतल्यावर त्या झाडाच्या सावलीला विश्रांतीला बसतील. तो का तोडस? तो त्याच्यावर दया करायला पाहिजे होती. झाड सुद्धा काही अंशतः साधूच्या यादीत आहे. जीवसृष्टीवर प्रत्येक दया करतो, कोणी असो. साधू म्हणावे आयशिया पहिलं लक्षण. साधूचं दुसरं लक्षण आहे, त्याला विश्व ब्रह्मरूप वाटलं पाहिजे. जग ब्रह्मरूप जाण, आपला संसार ब्रह्मरूप आहे. तो सुंबळायस नालाय का? तो तुझ्या पुरतं पाहतो. माझे नातेवाईक ब्रह्मरूप आहेत, तू मूर्ख आहेस. जग ब्रह्मरूप जाण, हे जग ब्रह्मरूप वाटलं पाहिजे. हेची साधूचे लक्षण. जातीवाद पण वारकरी संप्रदायात सांगितलं नाही. जातीवाद पण वारकरी संप्रदायात ज्याच्या अंतःकरणात जातीचं पाप येतंय त्याची आई व्याभिचारी सांगितली. वाचून सांगतोय, वाचून, ऐकून नाही सांगत भांगऱ्या बोंगऱ्यांचं. संप्रदायात जातीचा संबंध नाही. कबीर मोमीन, लतीफ मुसलमान, सेना नावे जान विष्णुदास. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. वैष्णव चांभार, धन्य त्याची माता. चर्मकाराच्या कुळातलाय, बुट शिवणाराच्या कुळातलाय, पण वारकरी आहे, त्याच्या आईला धन्यता दिली. त्याच्या आईला धन्यता दिली. याता याती धर्म नाहे विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. वेदशास्त्र पुराण निर्णय देतो की संप्रदायात जातीचा संबंध नाही. चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे, इचकिणाऱ्याला किंमत नाही. आहा, तो लायक संपन्न नाही संप्रदायातला. हे बघ, काही गोष्टी पचवायची ताकद लागते. राजे हो, पैसे कमिण्यासाठी अक्कल लागती. पैसे कमिण्यासाठी अक्कल लागती, पण जितकी अक्कल पैसे कमिण्यासाठी लागती त्याच्या 100 पटीनं अक्कल पैसे सांभाळण्यासाठी लागती. पैसे कमिण्यापेक्षा 100 पटीनं अक्कल पैसे सांभाळण्यासाठी लागती. पियताड्या माणूस सुद्धा 500 रुपयाची बराच खांदू शकतो, आणि घरी जाताना 475 रुपयाची पेला. काय तिकीट आले त्याला? घाम निघला त्याच्या साऱ्या अंगातून. 500 रुपये कमीता येतात त्याला, पण सांभाळता येत नाहीत. पैसे कमवायला जितकी अक्कल लागती त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने अक्कल सांभाळायला लागती. दुसरा मुद्दा आहे का, पैसे कमवायला किती अक्कल लागती अर्थशास्त्रातल्या तज्ञ लोकांना विचारा. पैसे सांभाळायला किती अक्कल लागती नीतिपर्वातल्या न्यायशास्त्रातल्या मांगल्य हितीशीला विचारा. आणि याच्या पलीकडची ज्याचा आकडाच नाही, अक्कल त्याला लागती ज्याला दुसऱ्याचं सहन होतंय त्याला. दुसऱ्याची संपत्ती ज्याला सहन होती का, त्याला पैसे कमीनं आणि सांभाळणं याच्या 1000 पटीनं अक्कल लागती. आणि बऱ्याच लोकांची अक्कल तिथंच नदीत गेली. दुसऱ्याचं बरं चालल्यावर पोटात डब्बा उठतो, तो या अंगावर भेताड पडन. सोंबळ्या कशालीच की तू विठाला 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 हे दयाच्या सिद्धांतात येत नाही. अमख्या जातीचा आहे, तो तमख्या जातीचा आहे, तो अमख्या वर्णाचा आहे, याचा स्वर्गच आहे,
याचा पकवादावरला ताबा कच्चा आहे, त्यांना पेटीचे स्वर धरता येत नाही. तू काय भीमसेन जोशीचा चुलतायस? तू लायकी लोकांचं हिचकायची नाही. याला विश्व ब्रह्मरूप मानण्याची पात्रता नाही, लायकी नाही तुझी, तू हिचकाय लागला. जग ब्रह्मरूप जाण, ब्रह्मरूप वाटलं पाहिजे विश्व, हेची साधूचे लक्षण. तिसरं लक्षण सर्वाभूती समदृष्टी. साधूची दृष्टी ही सारखी असली पाहिजे, सारखी सारखी. याच्यावर एक मुद्दा मांडेल तुम्हाला पुढे. मला काय अडचणीत हात घालायचा नाद नाही, इचू निघत असते. तुम्ही म्हणले कंबर बांधल्यापासून तर जय विठ्ठल होईपर्यंत संस्कृत मध्ये बोल, तरी तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या आशीर्वादावर तितका पण बाळ्या बोलल, ते पण बाळ्या बोलन. मला माझ्या विटेवरच्या मालकानं ते मेमरी कार्ड टाकले प्रवीण बुवा. पण 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 माझा शेतात काबाड कष्ट करणारा हा वारकरी संप्रदाय इथं बसलेले लोक आहेत. 4-2% लोकांना कळण, बाकीच्यांना कळणार नाही. बाळ्या जरा हिशाबात बोल. विठाला विठाला सर्वाभूती समदृष्टी, त्याची दृष्टी सारखी असली पाहिजे. महाराज पक्वात किती चांगला वाजित आहे, किती जणांना वाजिलाय, किती जणांना मोठाले पाकिट देतेत. गाता किती येते, किती जण गालेत, त्याला पाकिट किती मोठाले द्यालेत. कीर्तन किती जण करायलेत, लोकायला किती आवडायले, लोक किती मोठाले पाकिट द्याले. याच्यावर गायक, याच्यावर पक्वाद्या आणि याच्यावर कीर्तनकार सिद्ध केल्या जात नसतो. नाही 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 नाही. ढोलकी वाजिणारे विदेशात गाजले. एका ढोलकी वाजिणाऱ्याला 13 कोटीचं घरे मुंबईला, 13 कोटीचं मुंबईला घरे. ढोलकी वाजिणाऱ्याला 13 कोटीचं. संप्रदायात कसा येईल, कसा येईल संप्रदायात? तो नाही येऊ शकत, नाही येऊ शकत. फिल्मी सृष्टीत गाणं म्हणणाऱ्या एका व्यक्तीला ऑस्कर पुरस्कार 3 भेटले. 3 147 कोटीची प्रॉपर्टी आहे त्याची, 147 कोटीची. आपल्या मराठवाड्यात 147 कोटीची प्रॉपर्टी असलेला गायक दाखवा परमार्थातला. त्याच्या श्रीमंतीची बरोबरी तुम्ही करू शकत नाहीत, पण तुमच्या संप्रदायाची बरोबरी त्याचे पैसे करू शकत नाहीत, हे लक्षात ठेवा. सोन्याचे कप मिळाले काही काही लोकांना. पिक्चर मध्ये ज्यांचे डायलॉग गाजले का, सिनेमामध्ये ज्यांचे जोक विनोद गाजले का, त्यांना सोन्याचे कप भेटले. सोन्याचे. विदेशातनं मिडल काहीतरी आहे ना इंग्रजी शब्दात असे, हो ते हे अवॉर्ड वगैरे मिळाले. शिक्षण कमी आहे पण फिरून फिरून काय काय शब्द पाठ झाले मानपण. पण तो या कीर्तनकाराची बरोबरी करू शकत नाही. पण कोणत्या पक्वाद्याची, कोणत्या गायकाची आणि कोणत्या कीर्तनकाराची? संप्रदायातला गायक, संप्रदायातला मृदंगाचार्य आणि संप्रदायातला कीर्तनकार, याची दृष्टी कशी असली पाहिजे माहितीये? जिच्या ते तर पुढे आहे का, जिच्या सोबत लग्न केलंय तिच्याकडे पाहत असताना पत्नी स्वरूप आणि विश्वातल्या प्रत्येक स्त्रीला तू कोण्याही जातीची आस पण तिला माय किंवा बहीण म्हणायचं, ही दृष्टी असली पाहिजे. महाराज दिसेल ती बाई स्वतःची बायको सोडून जर दिली, जिच्या सोबत पाणी ग्रहण केलंय. पटे सुसुपटे अंतरपटे भययाम या नियम मंगलम सुचारु भयस्थितेषु मंगलाम यत्तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेवं लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयं यत्क्रियेषु शुभार्याणाम् अबलेषु क्रियाणां जायतेर्वृष्णियो. कर्मकांड सांगते, जिच्या मधला अंतरपट सुटला ती तुझी बायको आहे, पण जिने तुला जन्म दिलाय ती तुझी माय आहेच. पण तिच्या व्यतिरिक्त या भारतीय संस्कृतीतली कोण्याही जातीची बाई दिसू दे, तिला माय म्हणायला तुझ्या बँकेतला अकाउंट जळत का सुंबळ्या? हा तुला ऊस नदीला जातो का? मानिलिया धन काय वेचे. देहूतल्या मालकांचं वाक्य, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायचं. संप्रदायातलं हे वाक्य आमच्या 3 लोकांना जर अंतकरणात ठेवलं आणि अंमलात आणलं तर नुसते तुम्ही डोक्यावर घेणार नाहीत, विटेवरचा मालक डोक्यावर घेऊन नाचल. इतकी या वाक्यात ताकद आहे, पण कोण मानते?
चालू कीर्तनात तंबाखू चोळी तू सुंबळ्या यम बसायची जागा निबर दांड्यानं हाणीन तुला महिनाभर उभं आता उभं राहून भाकरी खावं लागते सुंबळ्या पाकिट घेतो खपक्या आणि चालू कीर्तनात तंबाखू खातू किती निबर बुटानं हाणावं तुला कळणार नाही आम्हाला गायकानी मृदंगाचार्यानी आणि कीर्तनकारांनी तंबाखू खाऊ नये आणि व्यसन करणाऱ्या तुम्ही बोलून जर पाकिट देत असताल तर तुमच्या घराला कुलप लागतील मला आणा नाही तर नका आणू तुम्हाला 30 गाव पठ्याल 36 गाव हाऊत भरून पैसे दिलेत पंढरपुरातल्या मालकांना मला हाऊत भरून कीर्तनात सांगतो यूट्यूब चालू आहे आज तर एकच आहे ही कॅमेरे असते हाऊत भरून पैसे दिलेत हाऊत भरून भंगाऱ्याच्या अंडरविली धुवासाठी कीर्तन करणार नाही तुम्हाला 30 गाव पठ्याल 36 गाव नाही बोललं विडाला 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 चला मला सांगायचंय कधी कधी बाजूला सरकतो गावाला पाणी देताना गवत उपटायचा नाद आहे म्हणून कधी कधी सरकतो बाजूला नाही काय गरज नव्हती इकडे याची जितकी आई पाहत असताना तुझी दृष्टी गोड आहे तितकी जगातली प्रत्येक स्त्री पाहताना तुझी दृष्टी सम असली पाहिजे सर्वाभूती समदृष्टी एक मुद्दा सांगतो बाळू महाराजाची गाडी केजून निघली तुमच्यात पैशाची माणसानं खरं बोला स्पष्ट बोललं पाहिजे स्पष्ट तसे मला शेतीतले बी भरपूर येत पण शेतीवरती नाही चौकत 7470 रुपये विकणार सोयाबीन 49 विकायले कशी चौकन 14,000 क्विंटल कापूस विकन म्हणून ठोला 9 वर जाईन म्हणून ठोला आणि 7.25 वरच आला कशी भेटन कसे जगायलेत माझे काळ्या मातीमध्ये या हृदयातलं रक्त घामाच्या रूपात मातीत टाकतेत आणि त्या मातीतून जगाला जगण्यासाठी मोती तयार करतेत त्या शेतकऱ्या राजाचं काय दुःख आहे त्याच्या अंतकरणाला कान लावून ढवळ्या कपड्यावाल्याने बघावा त्याला कळण शेतकऱ्यांना काय दुःख आहे आणि त्याला जर शेतकऱ्याचं दुःख नाही कळालं तर त्याचे लेकरं त्याची झोपीत अंगुठी घेते इतकं लक्षात ठेवा विडाला 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 तुमच्याच पैशाची गाडी केजून हायवेला चालली ड्रायव्हरनं सांगितलं महाराज येणेकरी महाराज आहेत होता ना ते येणेकरी हे काय मिशावाल म्हातार कसं गुटगुटीत दिसते पाहण पण तंबाखू खात नसताना नाही का हा 19 वर्षाचं गुटखा खात आहेत असे गाल बसले इकून 8 वाक्षी जेवारी बसते इकून नीट वक्ष तुरी बसते हो आणि पुन्हा ते म्हणतो आपल्याला पोरगी बघा तुला कशाल आणि तू काय लायकी ती पोरगी सांभाळायची तिनं रोकायचे उस खुरपावून तुला जीव घालावे त्याच्यापेक्षा ती संन्यासी राहिलेली बरी विठाला विठाला ड्रायव्हरनं सांगितलं हे मिशावाले पटक्यावाले इनेकरी उभे आहेत त्यानं हात केला सर्वाभूती समदृष्टी बाळू महाराज म्हणला रे जाऊ दे काय त्या इनेकऱ्याकडे बघ तू चल निघाली गाडी पण पुढच्या फाट्यावर 2-4 माणसं उभे होते आणि त्याने हात केला गाडी 140च्या स्पीडनं होती आणि ड्रायव्हर म्हणला ते आपल्याला ते फाट्यावर ते लोक होते म्हणलं कोणते ते पाया पडल्यावर 500 देतात ना ते अरे म्हणलं गाडी उभी कर 140च्या स्पीडनं गाडी 70 रुपयाची तर टायरच घासले आणि गाडी उभी राहिली बाळ्यासारखा भडवा जगात महाराज कोणी नसेल माझ्यासारखा हरामखोर महाराज कोणी नसेल निष्ठावंत वारकऱ्याला येणेकऱ्याला गाडीत घेत नाही आणि 500 रुपये देणाऱ्यासाठी गाडीचे टायर उघडूस तर गाडी उभी करतो याला विषम दृष्टी म्हणायचं विषम सम नाही तो महाराज म्हणून घेण्याच्या लायकीचा नाही इथं समदृष्टी असली पाहिजे सर्वाभूते समदृष्टी तोची साधू ये सृष्टी स्वतःच्या लेकराला ज्या दृष्टीनं पाहायचं त्याच दृष्टीनं आपल्या नौकराच्या लेकराकडे सुद्धा बघायचं त्याला म्हणतात समदृष्टी जे कारंजा सांगतोय तुम्हाला पुढचं थोडंसं एक वाक्य सांगतोय ज्यांचा अभंग घेतला त्यांची दृष्टी किती गोड होती पक्ष होतं पक्ष मी येणार आहे पहिल्या कडव्याला पण मला माहिती आहे मी पुढच्या कडव्यात जाऊ शकत नाही म्हणून हा पुरावा देऊन टाकतो तुम्हाला लागलीच कारण बैल 2 जमीन 300 एकर इतकी पाळी होत नसती
8:30 ते 10:30 किती सांगणार आहे की नाही, मर्यादा आहे त्यात. पक्ष होतं नाथांकडे, पक्ष म्हणजे पित्र. आईसाहेब गच्चीवर गेल्या, दक्षिण दिशेला प्रणाम केला गिरिजा काकींनी. सासूबाईला प्रणाम केला. आत्याबाई आज दुपारी जेवणा करता या आमच्याकडे. गच्चीवर जाऊन दक्षिण दिशेकडे तोंड केलं आणि प्रणाम केला, या आमच्याकडे या जेवायला. स्वयंपाक घराची खिडकी त्याच दिशेला होती. स्वयंपाक घरातून बाहेर पडणारं पाणी, मोरीतून बाहेर पडणारं पाणी, समोर नाली होती वाड्याच्या पुढं. ती नाली उपसायला राम आणि सरजू नावाचे 2 कामाटे होते, कामगार होते, शूद्राची माणसं होती. 2 जण शूद्राची माणसं होती. त्याच्यातल्या राम नावाच्या व्यक्तीनं शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरात, स्वयंपाक घरात शिजत असलेल्या भाताचा सुगंध घेतला. मधात जाऊन नाही, तो खिडकीतून आलता. भाताचा सुगंध येतो, स्वयंपाकाचा सुगंध येतो. आणि राम सरजूला म्हणतो, सरजू ए सरजू, काय मालकाच्या घरात भात शिजतोय र, काय भात शिजतोय. अरे ज्याचा सुगंध घेतल्याच्या नंतर तृप्तीचा ढेकर आला, तो भात खाल्ल्यावर किती चविष्ट लागत असेल. शूद्राचा माणूस आहे, नाली उपसणार आहे त्या काळात. आता असं म्हणायचं समज नाही, तो काळ सांगतोय 400 वर्षापूर्वीचा. ठीक आहे. राम सरजूला बोलत असताना, वाड्याचा जिना उतरत असताना एका पवित्र स्त्रीने ऐकलं. ती स्त्री किती पवित्र होती सांगू. 36 वर्ष तिचे लुगडे धुवाला पंढरपुरातला मालक तिच्या घरी राहिला. 36 वर्ष त्या बाईचे लुगडे धुवाला. हा काय पवित्र असेल ती बाई. मालक बाहेरून घरी आले, दृष्टी सांगतोय सम, चेहरा पडलेला पाहिला. गिरिजा जी नावान बोलत होते त्या काळात माणसं. वजनदार होते नो माणसं. माणसांकडे आपल्याकडे पुरुष प्रधान संस्कृती होती ना. हो, आजही स्त्रियांना काही अनादर आहे असं नाही म्हणत, स्त्रियांना वाईट म्हणायचं नाही. उलट वारकरी संप्रदायाने इतकं उचललं, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती. या देशाची सर्वात मोठी संपत्ती काय, तर या देशाची स्त्री आहे. पण पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे बायकोनं नवऱ्याला आवजावं बोलावा ही पद्धत आहे. हो, पण आजही काही काही ठिकाणी स्त्री प्रधान संस्कृती आहे. विवेक, ए विवेक, आपल्याकडे गिरगावकर आलेत, लवकर ये बरं. तर मी म्हणलं, बाई विवेक कोण आहेत. माझे मिस्टर आहेत. ठीक आहे. तर विवेक उंदर आणल्यावर एक दुधाची थैली आणली, हातात उंदीर आणल्यावर जमीन 90 एकर. मी पहिलं म्हणलं, बाई मी याच्यातलं दूध पिण्यापेक्षा रोगर पिईन, पण याच्यातलं दूध नाही पित मी नाही पित. बाई हे विवेक कोण आहेत. आता मी पाहिल्यावर ओळखलं, हिचं वय कमी आहे आणि विवेकच्या मिशा दाब नावाने होत्या. मला वाटलं विवेक म्हणजे हिचं कार्टच असेल, पण ती म्हणली माझे मिस्टर आहेत, हेच आहेत. येतो म्हणलं बाई मी. नाही काळा पण घ्या ना. नको दूध म्हणलं, मी बोक्या नाही दूध प्यायला. नाही मी वाटीत देते म्हणलं, मी बुटात पितो, वाटीत काही संबंध नाही, पण तुझ्या घरचं नको. का नकोय. तू नवऱ्याला जर एकेरी बोलायलीस तर महाराजाला गॅसच्या पाईपनं हाणशील ना बाई तू. आणि जरी नाही मारलंस तर तुझ्या आजचा चहा प्याल्या मी गाडी पुलाखाली जाईन. एकदा गेलती वाचलो, आता नको तुझ्याकडे. काय आवाज होता. गिरिजा जी, मुखचंद्रमा कोमेजून गेलाय. मालक, राम सरजूला भात खाण्याची इच्छा झाली. समदृष्टी सांगतोय. आवाज दादा करा मोठा, करा करा करा. बैल किती रूपवान असले आणि चांगले शिंग असले तरी अवताल धरीतच असतेत. आणि साऊंड सिस्टीम आवाज वाढवायलाच असते, आहे का नाही. राम सरजूला भात खाण्याची इच्छा झाली. ठीक आहे. श्रीखंड्या जी, श्रीखंड्या म्हणजे पंढरपुरातला मालक. जी मालक जी, राम सरजूला मध्ये घेऊन या. ठीक आहे. ए राम सरजू, कोण आवाज द्यायला माहितीये. पंढरपुरातला मालक. ए राम सरजू यामध्ये
सरजा म्हणला, राम्या कशाला वास घेतलास रे, कशाला भाताचा वास घेतलास रे, मधात नेऊन हाणतीत, आता आतमध्ये नेऊन हाणतीत, आतमध्ये नेऊन हाणतीत. ते म्हणला आता पळून जाता येत नाही. गेले आतमध्ये. आतमध्ये गेल्यावर घंगाळ होता आणि त्याच्या सोन्याचा तांब्या. पाय धुवा, महाराजाचं घर आहे रे, पाय धुवून हाणण्याचा वाण दिसायला रे बापा. पाय धुवून हाणतेत, पाय धुवून हाणतेत रे. आतमध्ये गेल्यावर बसायला पाठ टाकला, पाठ पाठ पाठ. बापा पाटावर बसून कापायचं दिसायला रे. राम्या सगळं इचकून टाकलं असतं. नको म्हणलं होतं रे, आपण गरीब माणसं येत, हे उरलं सुरलं खाची आपली पात्रात आणि हे भातकूट आपल्याला असतो का. समदृष्टी सांगायला श्रीखंड्याने रिकामे 2 ताट टेकले पुढं. खाऊ घालून मारतेत का काय रे. मोबाईल ठेवून द्या दादा. विढाला 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 विढाला, खाऊ घालून मारतेत का काय रे. गिरजा काकीनं पातेला आणलं भाताचं, गरम गरम भात टाकला. उंदराच्या कानाजवानी चमच्यावानी नाही. तुम्ही अजून बी बघा, खेड्यात राहणारी बाई जर श्रीमंत झाली तर खेड्यातले पाहुणे जेवायला आल्यावर ती बंधी चपाती 4 करून वाढती, कोपरे करून. आणि शहरातलीच शहरात मोठी झाली की शेतात काम करणाऱ्याला हातात चतकोर चपाती टाकतीन, वाढू का म्हणती. रोगर वाढती का इस्तू वाढी ती. आणि कशाला हातात धरली चपाती, तो हे कळतंय, कळायला पाहिजे, कळायला पाहिजे. काम करणारे जेवायलेत, भात असं मोठा ठेवला पात्रात, मोठा भात ठेवला. गिरिजा वरण घेऊन या. पिवळं धमक सोन्याच्या स्वरूपाचं वरण वाटी वाटी टाकलं, 2-2 वगराळे. श्रीखंड्यात तूप आण रे. भगवान सांगतात तुपाची मोठी घागर भरलेली आहे, पण आईसाहेब म्हणल्या ताजं लोण कड्याचं तूप वाढायचे. लोणी कडू लागलं. गिरिजा काकीनं स्वतः सांडशीत धरून पातेलं आणलं आणि 2-2 वाट्यात तूप रिचिलं. एकाच्या पुढं नाथ बाबा बसले आणि एकाच्या पुढं गिरिजा काकी बसल्या. आता राम सरजूच्या लक्षात आलं, मारित नाहीत, मारित नाहीत आपल्याला. गिरिजा काकीनं आवाज दिला, राम सरजू करा जेवण. आईसाहेब, आम्ही वाड्यात येताना काही बऱ्याच लोकांनी बघितलंय आणि आम्ही वाड्यात जेवलो असं जर तुम्ही आमंत्रण दिलं, त्या पितरांना कळालं तर ते तुमच्या इथं जेवायला येणार नाहीत. गिरिजा काकीनं सांगितलं, राम सरजू तुम्ही दोघं जेवल्याच्या नंतर स्वर्गातल्या गावात जेवढी जेवढी लोक मेलीत तितके पितर जेवल्याचं पुण्य आम्हाला प्राप्त होईल. तुम्ही जेवा, काय काळजी करू नका, जेवा तुम्ही जेवा. सज्जनांनो, शांती ब्रह्मनाथ बाबांच्या पुढे आणि गिरिजा काकींच्या पुढे जेवायची हिंमत होत नव्हती. आई साहेब, आम्ही बांधून नेतो, केळीच्या पानात आमच्या अंगावरच्या उपरण्यावर पान टेकून पानात बांधून घरी नेतो, घरी जेवतो. दृष्टी किती गोड आहे बघा. गिरिजा काकीने दोन्हीच्या गालावून हात फिरीला, राम सरजू आम्हाला एकुलता एक हरिपंडित नावाचा मुलगा आहे, तुम्हाला हरिपंडिताची शपथ जेवा. मुलाची शपथ घातली त्या अर्थी 2 कोण वाटले असावा, मुलाच्या बरोबरीचे वाटले असावा. जेवायला सुरुवात केली. भात वरण आणि तूप एकत्रित कालिलं. पण राम्याचं अंतकरण तुटत होता आणि सरजाला सांगितलं, सरजा 3 दिवसापासनं वडील आंबील पेतेत रे, भाकरीचा पत्ता नाही. वाटीभर पीठ गाडग्यात शिजून मिठाचा खडा टाकून त्याची आंबील माझे वडील 3 दिवस झालं प्यायलेत रे, भाकरीचा पत्ता नाही. लेकरायला भाकरी नाही, आईला भाकरी नाही, आणि मी गावरान तुपाने भात खावा, या भाताच्या कणाकणात संसार दिसायला. गिरिजा काकीने विचारलं, राम काय. काकी, चित्रात जो पदार्थ पाहिला नाही तो पात्रात हे खाण्यासाठी
पण संसारातले लोक उपाशी आहेत. समदृष्टी राम सरजो, राम सरजो. आम्ही वारकरी संप्रदायाचे अनुयायी आहेत. विटेवरच्या मालकाची शपथ घेऊन सांगते, तुम्ही पोटभर जेवा, तुमच्या घरच्या लोकांना बांधून देते. महाराज, घाण उपसिणाऱ्याला पितर समजावा, आपली नाली साफ करणाऱ्याला स्वतःच्या मुलाचा दर्जा समजावा. ही दृष्टी नाथांची. धुणं धुवायला गेलेल्या बाईचं पोरग चुकावा, त्याला कडेवर घेऊन घरी आणावा आणि गिरिजा काकीला सांगावा, गिरिजा याला स्नान घाल आणि हरिपंडिताचे कपडे याला घाल. काय दृष्टी असेल हो, काय दृष्टी असेल, काय दृष्टी असेल. सर्वाभूती समदृष्टी, तोची साधू ये सृष्टी. जग ब्रह्म रूप जान, हेचे साधूचे लक्षण. एका जनार्दनी संत, नित्य साधी आत्महित. जगावर प्रेम करत असताना, विश्वावर दया करत असताना, विश्वाला ब्रह्मरूप मानत असताना, दृष्टी सर्वांकडे सम ठेवत असताना, आत्महित सुद्धा सांभाळणं संताचं इति कर्तव्य. साधा सोपा सरळ ती साधू म्हणावे आयशिया. कशाला दया म्हणतात? काय दया? कोणाला म्हणायचं दया? दया तिचे नाव, भूताचे पालन. दया तिला म्हणतात. भूत या शब्दाचा अर्थ जीवसृष्टी, आणि जीवाचं पालन करणं, त्याच्यावर दया करणं, हीच 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 हिला दया म्हणतात. सर्वाभूती दया. तेही करत असताना दया करणे पुत्राशी, त्याची दासानी दासी. आपल्या लेकरावर जे प्रेम करतो ते दासावर करायचं, त्याला साधू म्हणतात, त्याला दया म्हणतात. ऐका दया. पंढरपुरातल्या मालकाकडे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायाच्या कीर्तीचे पवाडे निष्ठावंत वारकरी सांगत होते, गात होते. काय तुकोबरायांची ख्याती आहे, काय तुकोबरायांचा परमार्थ आहे, काय तुकोबरायांचं खडखडीत वैराग्य आहे, काय तुकोबरायाचा विवेक आहे, काय तुकोबरायांनी हरिनामाने विश्व ढवळून काढलं. ही निष्ठावंत वारकरी पंढरपुरातल्या मालकापाशी ही चर्चा सांगायची. आणि ही चर्चा ऐकून शंका आली विटेवरच्या मालकिनीच्या अंतकरणात. दया सांगतोय, दया कोणाला म्हणायचं? दया. मग ही ज्याच्या अवगत आहे त्याला साधू म्हणतात. योग असा आला, आई साहेबांनी विटेवरच्या मालकांना सांगितलं, मालक अहो किती दिवस झाले मी सारखे तुकोबराय 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 ही सर्व वारकरी सांगतात, आणि तुकोबरायचं नाव ऐकल्याच्या नंतर तुमचे डोळे रडतात तर हे मी बघतेच, पण तुमचं अंतकरण सुद्धा रडते. लक्ष्मी, तुकोबरायचं नाव ऐकल्याच्या नंतर माझं पोट भरवून होते ग, माझ्या मनात तृप्तीचा ढेकर सुटतो ग. इतकं तुकोबरायचं वागणं आहे. आईसाहेब म्हणलं, मालक तुम्ही जात नाहीत, बघत नाहीत, काय नाहीत, कोणाचं ऐकलं की कोणाला मानतात. आईसाहेबाच्या कुठं लक्षात होतं, त्यांची दृष्टी कुठं पोचलेली आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आजमी दृष्टीने पाहिला, जळी स्थळी काष्टी पाशानी, सर्वत्र तो व्यापक आहे. आणि त्याला कळत नाही तिथलं मुंगी के पाव में घुंगरू बाजे वही अल्लाह सुनता है. या सगळ्या गोष्टी त्याच्या आहेत, त्याला कळत नाही तुकोबराय. पण आईसाहेब म्हणतात, मालक गेल्या 15 दिवसापासून तुम्ही तुकोबराय ऐकल्याच्या नंतर तुमचं अंतकरण भरून येत आहे, मी बघते तुकोबराय कसे आहेत. मालकानं सांगितलं, लक्ष्मी तुला तुकोबरायाविषयी शंका येता कामा नये, आणि येत असेल तर तुकोबराय नावाची व्यक्ती डोक्यातून तू काढून टाक. तुम्हाला रोजचा प्रचलित शब्द आहे, डिलीट कर. हा शब्द कळतो ना, इंग्रजी जास्त खांद्यावर घेतली ना लोकांनी. शिकून असं म्हणत नाही, आपली सांभाळून ती सांभाळावं, हा याला महत्व असते. इंग्रजी शिकू नका असं नाही, आपली शिकली पाहिजे. मी आणि आमच्या इथला हरितात्याचा पांड्या दोघं सोबतच शिकलोत. पण पांड्या MA झाला आणि मुंबईला नोकरी, त्याला 72,000 पगार आहे, 71,000ची महिन्याला पेतो. ते 1,000 रुपये खात्यावरले काढता येत नाहीत म्हणून पेत नाही. आणि ते गावाकडे आल्यावर मला म्हणते गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग, गुड नाईट. अरे म्हणलं काय गुड नाईट म्हणजे काय? काय नाही म्हणला शुभेच्छा. मी म्हणलं मग शुभरात्री म्हणणं. तू मी मसुबाच्या डवाचं वाकून वान्यरावानी संगत पाणी पिलं. दोघांना चिचपटीतली ज्वारी, एकाच चिचपटीतली ज्वारी खाल्ली ना आपण. हा
खाल्लाकडच्या माळावरची तूर चांगली येत होती, त्या तुरीचं वरण दोघांना खाल्लं. एकाच शाळेत शिकलो. मुंबईला गेला तर इतका इंग्रजी बोलायला का घरची सांभाळणं. बाजारात दिसल त्या बाईला साडी वाटा, पण आधी पप्याच्या माईल घ्या. हो, पप्याच्या माईनं लुगड्याला गाठी मारल्या. म्हणला मी 200 लुगडे सप्त्यात वाटले, तुला हाणायला पाहिजे सोंबळ्या. विठाला विठाला भाषा शिकू नका, शिका. माझ्या आळंदीतल्या मालकांना 56 येत होत्या, 56, पण याच भाषेचा गौरव केला. हे मराठीची किंवा माझा मराठाची बोल, हे काय काय ताकद आहे. आईसाहेब म्हणाल्या मी जाते. मालकानं सांगितलं नकोय. ऐका ना मालक, ऐका ना, मी रस्व दीर्घ इतकी चूक करणार नाही, पण एवढी तुकोबारायची ख्याती आहे, मला बघू द्या ना एकदा. आईसाहेब गेल्या. पहाटेचा प्रसंग आहे. दया कशाला म्हणतात, दया सकाळचा प्रसंग आहे. पहाटे पहाटे तुकोबारायांनी खांद्यावर धोत्र टाकलं. स्नान करण्याकरता इंद्रायणीकडे निघाले. ब्राह्मी मुहूर्ताला सुरुवात झाली असेल. 3:47-48 मिनिटाचा पर्व काळ असेल, कारण ब्राह्मी मुहूर्त कधी सुरू होत असते याचा एक नियम आहे. आपल्याकडे वर एक जण मला भेटला, म्हणला महाराज उद्या एकादश आहे, 12:03 झाले, आता जेवत नाही. पंचांग त्या बापांनी लक्ष्मले. दशमीच्या दिवशी एकादश 12:03 सुरू होत असती? नाही. भारतीय संस्कृतीचे वैदिक संप्रदायातले वारकरी संप्रदायाचे उपवास ब्राह्मी मुहूर्ताला सुरू होत असतात, तर दुसऱ्या दिवसाच्या सकाळी ब्राह्मी मुहूर्ताच्या पूर्णाहुतीला संपत असतात. 12:30ला जर एकादश सुरू होत असेल तर एकादशीच्या दिवशी 1:30 वाजता कांदेंचा पत्या खाला काय हरकत आहे? 1:30 वाजता कस काय द्वादशीचा पर्व कळेल? होऊ शकत नाही. पण काही काही जे काल परवा जे ना दातो पडल्यावर चावून गेल्यावर माळी घातल्या का, ते जास्त येडेवानी करतात. पहिल्यासारखे महाराज राहिलेत नाही. काय शेपटी आल्यात का त्याला आता? अरे तू आमच्या जवळून गेल्यावर ढवळ्या कोंबड्यासारखा वास आला तो, आणि तू आमच्या नाकात काड्या घालतो का सोमळ्या? काही काही लोकांना इचकायचं धरलंय. तू वारीला जातो का रे? तू लायकी आहे का एखाद्या संप्रदायात काही बोलायची, काही इचकायची? विडाला 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 असो. आईसाहेब पोचल्या तिथं. इस्लाम संस्कृतीतले उपवास रात्री सुरू होतात, रात्री संपतात, आणि हिंदू संस्कृतीचे उपवास ब्राह्मी मुहूर्ताला सुरू होत असतात आणि ब्राह्मी मुहूर्तावर संपत असतात. हे निदान डोक्यात घ्या. एकादशी रुक्मांगद राजापासून सुरू झाली. रुक्मांगद, धर्मांगद आणि मुक्तांगद. यमावर जय प्राप्त केलं 6 राजांनी. 6. त्याच्यापैकी अयोध्येचा राजा त्रेतायुगातला दशरथ, आणि त्याच्यानंतर रुक्मांगद. 6 पैकी 2 सांगतोय. सगळ्या गोळ्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. 2 सांगतोय. यमावर जय प्राप्त केला दशरथ राजाच्या नगरीत, आणि रुक्मांगद राजाच्या नगरीत केस पिकल्याशिवाय माणसं मरत नव्हते. यमाला सांगितलं लक्षात ठेव बेट्या, आमच्या दोघांच्या आमच्या नगरीतला तरुण मारशील तर पाय. एकादशीच्या पुण्यावर तिथं, आणि निष्ठेनं प्रजेचं पालन करणारा राजा दशरथ, त्याने त्यांच्यावर जाऊ द्या. पुन्हा एक 3रा सांगतो. त्या व्यक्तीचं नाव होतं चक्रवेन नावाचा राजा. 3 घरी गेल्यावर पहा. विडाला 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 विडाला. चला, पहाटेच्या वेळेला तुकोबारायांनी खांद्यावर धोत्र टाकलंय. स्नाना करता निघाले. लख प्रकाश आहे चांदण्यांचा. खर तर ती रात्रच चांदण्यांची होती, पण महाराज चांदण्यांना प्रकाश देण्याची ताकद जिच्या मालकात आहे, चांदण्यांना तेज देण्याची ताकद जिच्या मालकात आहे, त्या विश्वातल्या जगाच्या मालकाची पत्नी दारात बसली. काऊन नाही चांदण्या चमकायच्या? कारण चांदण्याला तेज देण्याची ताकद कोणात आहे? विटेवरच्या मालकात. आणि त्या मालकाची पत्नी लक्ष्मी त्या दारात बसली. का नाही चमकायच्या चांदण्या? काय तेज असेल त्या चांदण्याला? प्रसन्नपणात चांदण्या आहेत. आणि त्या आईसाहेब बसल्या त्या का वारकऱ्याच्या दारात, तुकोबाराच्या दारात बसल्या. त्या तुकोबारायांनी आकाशाकडे पाहिलं. आज काय प्रसन्नता आहे. समोर सरकले तर उजव्या हाताला एक बाई दिसली. थांबले. माय माय कोण आपण? माय आपण कोण? वाक्य नीट ऐका. महाराज वयस्कर स्त्रीचं रूप घेतलं आईसाहेबांनी. वयस्कर, पण तुकोबारायाच्या मुखारविंदातून माय शब्द पडला. आणि याच तुकोबारायाची श्रवण ऐकणारे छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा कोण्याही जातीच्या स्त्रीला माईच म्हणत होते.
तेव्हा चांगल्याचं ऐकिल्याची ताकद असते आई, चांगल्यांचं ऐकिल्याची ताकद असते चांगल्यांचं. एव्हा वक्त्यांनी पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन. मोटरसायकलचा ड्रायव्हर चुकला 2 मरतील, जीपचा ड्रायव्हर चुकला 10 मरतील, एसटीचा ड्रायव्हर चुकला 55 मरतील, रेल्वेचा चुकला 1000 मरतील, वक्ता चुकला कोटी मरतील. हो, आधार वाचोनी. हो, ज्याला आधार नाही ती बकबक करणं. मांस गौमासाम भक्षंती समस्व पापायाम वक्तव्य स्थितायाम पुनित्वा निष्ठयो भय जायते न तत्र. गाईचं मांस खाल्लं इतकं पाप लागत असतो वक्त्याला. बारगळल्यासारखं बोललं की माय शब्द तुकोबरायच्या मुखारिंदातला. म्हणून एका कवीनं वर्णन केलं छत्रपतीचं. अरे काळ्या रात्री चमकत होतं जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन. तिला पाहुनी आई म्हणाला, तिला पाहुनी आई म्हणाला, राजा तो शिलवान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. तिला पाहुनी आई म्हणाला. कोणाचं शिक्षण आहे? तुकोबारायांचं. तुकोबारायच्या कीर्तनात छत्रपती बसले की पायकीचा अभंग घेत होते. ग्रामपंचायतचा सदस्याचा फॉर्म ज्याला भरायचा त्याला 2 अभंग पायकीचे पाठ असावा. ज्याला सरपंच व्हायचा आहे त्याला 5 पाठ असावा. ज्याला पंचायत समिती लढवायची त्याला 11 असावा. ज्याला जिल्हा परिषद लढवायची त्याला 15 असावा. आणि आमदाराला 21 पाठ असावा. कोणते अभंग? पायकीचे. तर जनतेची सेवा करता येत असती. आणि ह्या अभंगाचा अर्थ ज्याला कळत नाही त्यानं जनता सांभाळणं शेळ्या सांभाळणं सारखंच. विठाला 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 कोणाला जर लागला असेल तर मी काही रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. तुमच्या अंगाला शर्ट आला असेल मी काही रिकामा नाही तुम्हाला आंगडे शिवायला. माझं काम वक्तव्य करणं आहे. चांगलं असेल घ्या, वाईट घेऊ नका, पण राग नका नानू मनात. विठाला विठाला विठाला. आणि ज्याला सरपंच व्हायचं त्याला वाचता येत नसेल त्याच्या पोराला वाचता येतं. गाथा नको निकत आणू. मोबाईल तर खपक्या येतो याजो. मुक्काम पाड्यावर अर्धा हात रीतून अर्धा पांघरी तू. रात्र चॅटिंग करतो. जेवला का आणि काल कुठं गेलता मसनात उद्या तुला नेणार आहे. जो सकाळी पाणी नेत नाही त्याला चॅटिंग करायला. मग त्या पोराला सांग ना पायकीच्या अभंग 2 मोबाईल मधले काढ म्हणून. कर्ण पाठ तू प्रजेची सेवा करशील. चला बाजूला सर. जय श्री. ती बुद्धी त्याची तशी असली पाहिजे तर त्यानं विश्वातला कारभार सांभाळायचा लायक संपन्न. चला, माय शब्द वापरला तुकोबारायाने. माय शब्द या शब्दात फार मोठी ताकद आहे. राजे हो, 500 एकर जमीन एका बाईला. एकादशीचा दिवस आहे. पोर्च मध्ये बसली. 500 एकर जमीन पोर्च मध्ये बसली बंगल्याच्या. एकादशी होती तिला. तिला एक दाशी भुईमुगाच्या शेंगा फोडून देत होती. तिच्या हातावर शेंगादाणे टाकायची आणि ती खायची. गुळाचा खडा दाशीच हातावर टाकीत होती. एवढी आले शनबाई आणि दारात भिकारी आला. माय माय गरीबाला भूक लागली. माय माय गरीबाला देता का? जिला भैमुगाच्या शेंगा फोडून द्यायला दाशी आहे ती बाई आतमध्ये गेली आणि तिने विचार केला घरात एकादशीचा स्वयंपाक नाही आणि आज एकादशीचा स्वयंपाक कुठून, याला भूक लागली, शेंगा देऊ का? भूक लागली. माय शिळ्या 2-3 भाकरी दोडीतल्या घेतल्या आणि त्याच्या पदरात टाकल्या. कशाच्या शब्दाची ताकद आहे माय. ते जर म्हणला असता मम्मी ए मम्मी, तिनं शेतातले गडे बोलून याला वाजिला असतं. हो, माय शब्दात ताकद आहे. माय फार मोठी ताकद आहे. माय कोण? आपण प्रवासी. कुठं जायचंय? प्रवासात चालत राहते. माय का बसलात? अंगावरचे वस्त्र फाटले दादा. अंधाराचं सावट घेऊन तुमच्या दारात बसले. दया सांगतोय दादा. पहाटे सूर्याचा उदय झाल्याच्या नंतर माझ्या अंगावरचे बऱ्याच ठिकाणी पातळ फाटले आणि पवित्र शरीर ह्या पवित्र देशातल्या पुरुषांनी बघू नये. हे पवित्र शरीर या पवित्र देशातल्या पुरुषांनी बघू नये याच्याकरता मला सर्व अंग झाकण्यासाठी शाबित वस्त्र पाहिजे. कोण होती माहिती? जगाची मालकीन. आपल्याला किती पैसे द्यायचेत? असलेल्याचे संपवायचेत
आणि असून संपून मंदिरात भीक मागायला बसवायचं. जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी म्हणतात. ती वस्त्र मागते तो कोपरायला. अरे हे पवित्र शरीर या पवित्र देशातल्या पुरुषांनी बघू नये म्हणून या देशातल्या दोन गोष्टी झाकलेल्या पाहिजे. एक पैसा आणि या पवित्र देशाची स्त्री. पैसे देवानं किती देवा पण डायरीच्या पुढून नाही ठेवा. डायरीच्या पुढून ठेवू नको सुमळ्या. लोकांच्या मोटरसायकल हात देशील, मोटरसायकल उसळण, खिशातले खाली पडशील, रिकामाच बाजारातून घरी जाशील बोंबलत, बायको बेलण्यान हानीन तुला. जरा आतल्या पाकिटात ठेवत जाय. 1418 रुपयाचा पुडा एक जणाच्या कुत्र्याला खाला बिस्किटाचा. 1418 रुपयाचा बिस्किटचा पुडा एका माणसाच्या कुत्र्याला खाला. ते पाय पडा शर्ट वरी केलं, बनेलीच्या खिशात हात घातला आणि काय आठाने चाराने द्यायचे पाय पडून मला दिले. पण त्यांनी इथं नव्हते ठेवले. 1418 रुपयाचा पुडा ज्याच्या कुत्र्याला त्याचे पैसे झाकलेले आणि बायको 70 भाईच्या मिरच्या तोडायला आणि ते पुढून खिशात डायरेक्ट पैसे आला. येडपट हे काय सुमळ्यात हा. लक्ष्मी झाकलेली असावा आणि जी स्त्री संग सर्व अंग झाकून कपडे घालती तिला प्रणाम पंढरपुरातला मालक आणि काशीतला मालक करतो. इतकी ताकद आहे माझ्या माईंनो, इतकी ताकद आहे. आता पदर घ्याल्यात. आता लोक काय ऊन लागणं गेलं तुम्हाला हा. किती कीर्तनकार फोकल्यावर सुधरत आणि पहिली गोळी मला घाला घ्यान पत्र हो. आणि ज्याची बायको पदर घेत नाही त्यानं पदराचे पैसे मातीत घाली जाऊ नका. कारण पदराला 22% पैसे पदरालाच लागतील. कारण जर पदराला जास्त असतो नक्षी पदरा. मी काय बाई आहे का इतकं सांगायला. पण संसारिक हे ना, संन्यासी नाही ना, म्हणून सांगू शकतो ना. 100 रुपये साडीची किंमत असेल तर 22 रुपये नुसत्या पदराचेच येतं. तर ज्याची बायको पदर घेत नाही त्यानं दुकानातून साडी घेताना ज्याच्या पदर घेत नाहीत का त्यानं मिळून जायचं आणि दुकानदाराला म्हणायचं पदर कापून द्या. कस काय पदर. आमच्या बायका हुंडी सोसायटीच्या अध्यक्ष आहेत. दुकानदाराला तर उत्तर द्यावंच लागेल ना. ते त्याला काय सांगायचं, माझी बायको हुंडी सोसायटीची अध्यक्ष आहे, याच्यामुळे पदराचे पैसे नकोय. वा हे पदर दुसऱ्याने वापर काय ताण नाही, घेत जा. अजून एक सांगतोय गरज आहे काळाची. पदाचारी मिशन नावाची संस्था भारतात 1964 साली आली. वाचून सांगतोय, मला वाचायचं जास्त नाद आहे. खूप वाचतोय 1964 साली पदाचारी मिशन नावाची संस्था भारतात आली आणि या देशाच्या संस्कृतीचं ग्रहण त्यांनी सुरू केलं. म्हणून आता गॅदरिंग नावाचा कार्यक्रम आलाय. ह्या गॅदरिंग नावाच्या कार्यक्रमामध्ये तात्विक बापानं, सात्विक बापानं आणि पुण्यशील माईनं आपल्या मुलीला गॅदरिंग मध्ये भाग घेऊ द्या, पण तिला झाशीच्या राणीचं पार्ट द्या. तिला राष्ट्रमाता जिजाऊ आई साहेबांचं पार्ट द्या, तिला सावित्रीबाईंचं पार्ट द्या, तिला रमाबाईंचं पार्ट द्या, तिला शंभूराजाचं पार्ट द्या, तिला छत्रपती शिवाजी महाराजांचं पार्ट द्या. असू द्या पोरगी, महाराणा प्रतापाचं पार्ट द्या. पण पाश्चिमात्य संस्कृतीतल्या गाण्यावर कमी कपडे घालून जास्त अंग उघड ठेवून स्टेजवर नाचायला लावू नका. भविष्यात आपल्या नाकाला चुना लागन. संस्कृती वाचवायची असेल तर इथं माईनं बापानं जरशी दखल घ्या. पोरगी कमी कपडे घालून स्टेजवर नाचायली आणि आमची बबी पानं कसा डान्स करती. बब्या थोत्तर फोडीन तू, ही बबी थोत्तर फोडीन एक दिवशी. काय फोटो घेतो कॅमेऱ्यात तिचे. आता 4थीला आहे म्हणून तुला गोड वाटायली. नकोय. या देशात बाई नाचिणाऱ्यांचे हातपाय तोडणारा राजा जन्माला आला. या देशामध्ये स्त्री नाचवणाऱ्या नालायकाचे पाय तोडणारा राजा जन्माला आला. त्या राजाच्या राज्यामध्ये श्रीमंताच्या लग्नात नवरदेवाच्या पुढं पैशावाल्यांच्या बायका नाचतात. लाज वाटायला पाहिजे, लाज. मी म्हणतच नाही सत्य मोठे वालेत, म्हणणारच नाही. एक जण म्हणला महाराज कीर्तन कसे घेतील. नाही घेऊ दे. आपलं धकिनारा पंढरपुरातला बॉस आहे. तुम्ही काय धकू शकता आमचं. तुम्ही मला 2 कोटी रुपये दिले, उदाहरण हो म्हणा. 2 कोटी रुपये जर दिले तुम्ही शिंदे काका
आणि अंबाजोगाईच्या कॉर्नरला गिरगावकराला जर अटॅक आला तर ते 2 कोटी अंगाव घेऊन फुकून घेऊन जायचं का? हा? मलाच मोठं करणारा आणि लहान करणारा पंढरपुरातला मालक आहे. तुम्हाला कशाला सांभाळून? आणि काय गरज आहे तुम्हाला सांभाळायची? मला गरज आहे, काळाची गरज. सावध व्हा, महत्वाचा विषय. चला, सर्वांग झाकलेला असावं रे. काय दखल घेतली माझ्या मालकानं. घरातली नालायक माणसं एका पवित्र स्त्रीला भर सभेत उघड करत होते, म्हणून पंढरपुरातला मालक तिचं शरीर नालायकानं बघू नये म्हणून पंढरपुरातला मालक कपड्याच्या रूपात आला. वस्त्र हरणे वस्त्र कैशी झाली माहुली. द्रौपदीचं वस्त्र झाकून घेत जा अंग. वा, फार मोठी ताकद आहे त्याच्यात. हा, कुलशशील जायते न प्रिया मिथ्येनि प्रियां भय जाये सांगेश भूत शिकाया अंबरम पटकुलेश भय व्याप्ती यत रमा वल्लभेन जायते इति गिरिजा वल्लभेन जायते इन सावित्री वल्लभेन जायते. ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री, हा, गिरिजा शंकराची पत्नी, रमा पंढरपुरातल्या मालकाची पत्नी. इति काया संवर्धते इति अंबरा. हे काय गांजा फुकींची वाक्य आहेत का भंगिऱ्यांची वाक्य आहेत? त्या स्त्रीला पवित्र मानलं जाते. विठाला विठाला विठाला. त्या स्त्रीने अपेक्षा केली हे पवित्र शरीर या देशातल्या पवित्र पुरुषांनी पाहू नये, याच्याकरता अंग भरून वस्त्र पाहिजे. तुकोबारायने विचार केला, द्यावं कोणतं? बाई हुशार होती. ती हुशार माणसाची बायको होती ना, देव चतुर. आणि त्या चतुर्देवाची बायको ती अशी असेल का दुसऱ्याचं शेण चोरणारी? हा, का नवऱ्याचे पैसे चोरून भावाला देणारी? आर्थिंगच करण हाणलं अशी असेल का ती? चतुर विश्वाच्या मालकाची पत्नी आहे. आणि तात्काळ तुकोबाराय ना आणि हो म्हणायच्या अगोदर लागलीच विचारलं, वळणीव टाकलेलं लुगडं कोणाचं आहे? आमच्याच मंडळीचं आहे. पण वळणीच्या आतून कणिक होती आणि त्या कणगीमध्ये जिजाबाई स्नान करीत होत्या. त्या जिजाबाई तुकोबारायांच्या धर्मपत्नी होत्या. पुण्याच्या आपाजी गुळव्यांची मुलगी होत्या, जिच्या वडिलांकडे 1425 गडी होते. वाक्य नीट ऐका, 1425 गडी होते. जिच्या वडिलांकडे 3600 एकर ऊस होता. 3600 एकर ऊस. गोळ्या नाही संपल्या माया, वाचून सांगतोय वाचून. 3600 एकर ऊस होता. 3600 एकर. एवढ्या श्रीमंताची मुलगी एका लुगड्यावर संसार करीत होती. एका लुगड्यावर. पतिव्रतेचं लक्षण सांगू माझ्या माईनं, नुसता महादेव 24 तास वाला ठुल्यावर पतिव्रता होत नसती. सोमवारी पप्याच्या बापाला भाकरच नाही. हो, तांब्यान तांदूळ, तांब्यान तांदूळ. पप्याचा बाप तसाच दिसला सप्तात जाय खाला, नाही तर दिवा जांभळी खाली जांभळ्या. रात्रंदिवस महादेव वालाच. सर्दी होईन त्याला, सर्दी होईन सर्दी. करू नका असं म्हणत नाही, पण काही गोष्टी सांभाळणं. भगवान शिवशंकराला गंगेचं स्नान घातल्याचं पुण्य प्राप्त होते. नवऱ्याला जी बाई टाइमला जेवायला देते का, त्या बाईच्या पंढरपुरातला मालक पाया पडतो. जी बाई नवऱ्याच्या पाया पडती का, तिच्या काशीतला आणि पंढरपुरातला मालक तिच्या पाया पडतो. लोपामुद्रेचं चरित्र आहे का? त्या पडल्याच नाही देवाच्या पाया, देवच त्याच्या पाया पडला. मालकाची सेवा करीत होत्या. महाराज घरी आल्यावर काजू टाकून दूध देते. आणि नवऱ्यांच्या आकरा म्हणल्या म्हणली सकाळीच पेलता. ही बाई ज्या भागात आहे त्या भागात पाऊस नीट पडत नाही आणि पडडाच तर गारगुंडा पडतात. टकटक दिसायला त्या 15 जणी नवऱ्याला शिव्या देतात. उभे राहा, हे उभी राह, तू उभी राह. काय मागं पाहू नको, तूच तूच माग काय बघा ती तूच. मी नाव घेईन बरं पटकन. पण काल्याच्या आधीच मरायच्या 15 जणी पुन्हा. एवढ्या वेळेस तुम्हाला माफ करतो. त्या म्हणत्या नाना ह्यो भावना आणलाच कशाला तुम्ही? त्या मेलेला पुन्हा आपल्या तालुक्यात येऊ देऊ नका. त्या नानाला शिव्या देत्या. सखूबाई द्वारकाबाई मला काहीच कळत नाही, पण ठोका हाणला आणि साधला. त्याला वाटलं खरंच नाव घेतोय का नाही. पण मला 15 जणी म्हणलो, पण 150 जणी कळाल्या नवऱ्याला नीट बोलत नाहीत. त्या लगेच चेहरे असे पडले ना त्याचे. चेहरे पडल्यावर कळालं कोणती कोणती नवऱ्याला नीट बोलत नाही. आणि काय तुम्ही 200 कीर्तनकार चिरून बी खाल्ले तरी उपयोग आहे तुम्हाला? काही उपयोग नाही. तुम्हाला एक सांगू का, जो मायबापाच्या पाया पडत नाही ना, जो मायबापाच्या पाया पडत नाही ना, त्या भडव्याला कोण्याच महाराजानं पाया पडू देऊ नये. हो, ते महाराज जळून जाईल त्या भडव्याच्या शापानं. महाराज जळून जाईल.
तुम्हाला सांगतो, माझ्या देहूतले मालक दोन लोकांच्या पाया पडतात, एक मायबापाची सेवा करणाऱ्याच्या आणि एक खरं बोलणाऱ्याच्या. नमो तया माता पित्याचे पालन आणि नमो त्या वचन सत्यवदे. तुकोबाराय म्हणतात, नमो तया माता पित्याचे पालन. गरज आहे, काळाची गरज. सांभाळा आई वडिलांना. त्याच्यासारखा सप्ताह नाही, त्याच्यासारखा परमार्थ नाही. मी सप्ताह मोठा म्हणणारच नाही, त्याच सप्त्याला मोठा म्हणेल ज्या सप्त्यात किमान 100 माळकरी व्हावा. एवढ्या सप्त्यात जी बाई नवऱ्याला नीट बोलत नाही, तिनं आजच्या पाडव्यापासून संकल्प करायचा, मी एकदा तरी नवऱ्याच्या पाया पडेल. नवऱ्याला जी म्हणणार बाई, एका हातवरी करा, तिच्या चपलाचं मंदिर बांधतो मी. नवऱ्याला जी म्हणणार बाई म्हणतच नाही ना. मग कशाला सप्ते करायचे. महाराज आणायचा, त्याला खपक्या पाकिट द्यायचं, तो श्रीमंत करायचा. आपण सोनाराच्या नळीसारखे असेच, इकडून वारे तिकडून, तिकडून वारे इकडं. तेल गेलं, तूप गेलं, आणि हाती धुपाटणं आलं. तुम्हाला गिरगावच्या बाळूची शपथ आहे. आज पवित्र पाडव्याच्या दिवशी सांगतो, इथं बसलेल्या 100 बायकांनी उद्यापासून नवऱ्याला मालक म्हणायचं. गिरगावचा बाळ्या पहाटच्याला मरण तुम्ही जर नाही संकल्प घेतला तर. तुम्ही म्हणता मेल्या मर, पण माया संसाराच्या पापानं तुमचा संसार वरपळन, हे लक्षात ठेवा. इतकं सोपं थोडंच आहे. शेजाऱ्याचं घर पेटले, आपलं पेटतच असतंय. विठाला विठाला विठाला. फार गरज आहे काळाची, फार गरज आहे. मी लहान असताना 4 ठणून गारी गारी इकायला एक जण येत होतं. तुमच्याकडे गारी गारच म्हणत होते ना ते, गारी गारी इकायला. माझ्या लहानपणी 10 पैशाला गारी गार होती, नंतर 20 पैशाला झाली, 4 आण्याला झाली. टपरावर भेटत होती. याच्या पलीकडे सांगू का, माझ्या लहानपणी लेकराईनं केलेली घाण काढण्यासाठी टपर कुडाला खोसून ठेवत होते. त्या घरी कोणी नसल्यावर पोरं ते टपर पण देऊन गारी गारी घेत होते. कारण मी खेड्यात नाही ना, खेड्यातलाय. 10 पैशाला गारी गारी विकणारा मुसलमानाचा मुलगा मी डोळ्यानं पाहिलाय. किती रुपये भेटत असतील त्याला. आणि ज्या गारी गारी अर्धावट उगळल्यानं, म्हणजे पाणी झालं ना त्याचं, त्या 5 पैशाला देत होते. पण प्रवीण बुवा, मी डोळ्यानं पाहिलं, त्याच्या सायकलच्या मागच्या टपरावर लिहिलेलं होतं, मा की दुआ. जातीनं मुसलमानाचं पोरग गारी गारी ऐकणार हो, पण टपरावर लिहिलं सायकलच्या, मा की दुआ. इथं बसलेले जेवढे तरुण आहेत, राजे हो, किमान एकादशीला मायबापाच्या पाया पड जा. विटेवरचा मालक तुमच्यावर कृपा करीन राजे हो, कृपा करीन. काही नाही भेटणार तुम्हाला आमच्या पाया पडण्यात. काही नाही भेटत, काही भेटत नाही. मायबापांचं दर्शन घ्या. तुका म्हणे